नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर रोखोक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गृहिणींचं काम हे ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्याच्या कामा एवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यांचा पगारही ठरायला हवा असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं. तर दुसरीकडे तामिळनाडूमध्ये मक्कल निधी मय्यम पक्ष सत्तेत आला तर गृहिणींना पगार आणि सोबतच कम्प्युटर देखील मिळणार आहे असं पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी जाहीर करून टाकलं. पण आता यामुळे एक नवी चर्चा सुरू झाली आहे. खरोखरच गृहिणींना पगार द्यायला हवा का किंवा मोबदला द्यायला हवा का? काहींना वाटतं हे आमचं कर्तव्य आहे, मग त्या कर्तव्याचा मोबदला का नको असंही काहींना वाटू शकतं. घर सांभाळणं, घरातल्यांना भक्कम आधार देणं, घरातल्यांचं हवं नको ते पाहणं कुणी पगारासाठी करतं का असाही प्रश्न अनेकांना पडू शकतो. बरं, हा पगार देणार कोण, त्याचं स्वरूप काय असणार, याने चुकीचे पायंडे तर समाजात पडणार नाही ना, कौटुंबिक कलहाचं एक ॲडिशनल कारण तर होणार नाही ना, या प्रश्नांवर चर्चा करूया. गृहिणींना पगार मिळणार का या रोखोक कार्यक्रमात. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी गृहिणींना पगार द्यायचा किंवा नाही ही चर्चा का सुरू झाली आणि त्यावर काय प्रतिक्रिया उमटतात यासाठी पाहूया एक सविस्तर रिपोर्ट. गृहिणींसाठी खास खुशखबर. गृहिणींनाही मिळणार कामाचा पगार. ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्या इतकंच गृहिणींचं कामही महत्त्वाचं. चूल आणि मूल एवढंच ज्यांचं विश्व असतं त्या गृहिणींना लवकरच त्यांच्या कामाचा रोख मोबदला मिळणार आहे. कारण गृहिणींचं काम हे ऑफिसला जाणाऱ्या नवऱ्याच्या कामा एवढंच महत्त्वाचं आहे. त्यांचा पगारही ठरवायला हवा असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलंय. तर तामिळ एवढी शैक्षणिक पात्रता नाहीये की ती कुठपर्यंत, म्हणजे तिने विचार काय करते हे तिलाही समजत नाही ऍक्च्युली. कारण गरीब महिला जे काही करतात किंवा जॉब ज्यांना नाही येते त्यांना माहिती ती कुठून सफर करतात किंवा ते काय सफर करतात. प्रत्येकाचा आपला आपला एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, त्यांनी तो मांडला, सरांनी मांडला. तर ओव्हरऑल गव्हर्नमेंटला किंवा पूर्ण आपल्या इंडियन व्ह्युअर्सला जे वाटतं त्यांनी तसं जावं, ॲज इन दॅट द पे स्केल मिळायलाच पाहिजे. कमल हसन ने ये सोशली बोला है, जो वुमेन्स इलिटरेट होती है, जिनके पास जॉब नहीं है, ये सब उनके लिए है. बट कंगना ने इसे हमेशा की तरह गलत वे में छेड़ के कुछ और ही निकाल दिया इसका मतलब. घरात राबणारी आई किंवा हाऊसवाईफ यांच्या कामाचं मूल सगळ्यांनाच असतं. पण त्या कामाचं मूल्यमापन पगारात होणार असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. सरकार कायदा करेल तेव्हा करेल. या शुभ कार्याची सुरुवात प्रत्येकानं आपापल्या घरापासूनच करायला हवी. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता गृहिणींना पगार मिळायला हवा का याविषयी आपण अधिक चर्चा करणार आहोत, अधिक मतं याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या चर्चेत माझ्याबरोबर सहभागी होत आहेत गृहिणी रोहिणी हिमते आणि लेखिका प्रियदर्शिनी हिंगे. तसंच आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी थोड्या वेळातच होणार आहेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर. या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया या चर्चेमध्ये. आणि सगळ्यात आधी रोहिणी हिमते यांना मला विचारायचं आहे, गृहिणींना पगार द्यायला हवा का याविषयी आपलं मत काय? हॅलो, हां बोला रोहिणी. हॅलो रोहिणी, आपलं मत काय आहे यावर? नमस्कार, माझं नाव रोहिणी हिमते. हां, हॅलो. हां बोला रोहिणी. रोहिणीपर्यंत नमस्कार, माझं नाव रोहिणी हिमते. माझं मत असं आहे की मी माझं ड्युटी करते, काम करते आहे, तर मला याबद्दल पगाराची गरज नाही असं माझं मत आहे. बरं, प्रियदर्शिनी हिंगे, आपण यावर काय सांगाल? तुमचं मत काय? आत्ताच रोहिणीताईंनी असं सांगितलं की त्यांना पगाराची गरज नाही असं म्हणून. पण आपण बघतोय की अनेक महिला आहेत ज्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युट करतात. मात्र आर्थिक जेव्हा काही घडामोडी असतील, त्याच्यामध्ये विचारण्याची, डिसिजन घेण्याची वेळ असेल, तेव्हा मात्र महिलांना खास करून लक्षात घेतलं जात नाही आणि त्यांच्या गरजा ह्या सहज रित्या डावलल्या जातात. अशा वेळेला महिलांना
कुठे ना कुठल्या स्वरूपात तरी एक आर्थिक सुरक्षा असायला हवी असं मला वाटतं. त्यामुळे ह्या डिसिजनचं आपण नक्की सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे. मात्र याची दुसरी बाजू पण एक आहे, की जर आपण ठरवलं की त्यांना काही आर्थिक मोबदला देणार असू, तर त्याची रक्कम ठरवताना किंवा त्याचे पर्सेंटेज ठरवताना हा सगळा खूप मोठा कदाचित गोंधळ होण्याची पण शक्यता निर्माण होऊ शकते असं मला वाटतं. मात्र आता म्हणजे जसं रोहिणीताईंनी सांगितलं, अशा अनेक आपल्या महिला आहेत ज्या खरं तर आपल्या घरासाठी जेव्हा काही करतात तेव्हा त्या कुठल्याही पैशाची अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध म्हणजे मी अनेकदा अशा केसेसही पाहिलेल्या आहेत, की पूर्ण आयुष्य ज्या घरासाठी खर्च करतात आणि नंतर जेव्हा रिटायरमेंटच्या किंवा 40शीच्या पुढची वेळ येते, तेव्हा काहीतरी महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा मात्र त्यांना घरातनं सहजरित्या डावललं गेलेलं आहे. त्यांना कधी विचारात घेतलं गेलेलं नाही. मग अशा वेळेला त्यांनी विचार करणं, की अरे मी घरासाठी हे केलं होतं, मी ते केलं होतं. मग तुम्ही म्हणजे आपण इमोशनली भले खूप अटॅच असू या सगळ्या भावनांशी, पण जेव्हा तो प्रश्न आर्थिकरित्या किंवा आर्थिक गणितामध्ये रूपांतरित व्हायची वेळ येते, तेव्हा मात्र महिलांना सर्रास डावललं गेल्याचं मी बघितलंय. म्हणजे अगदी गृहिणी नाही तर खूप मोठमोठ्या प्रोफेशनलिस्ट पण आहेत. म्हणजे आता हा निर्णय जरी गृहिणींसाठी असला तरी खूप प्रोफेशनलिस्ट अजूनही आहेत, की आलेला पगार जो आहे तो त्या ठरवत नाही, त्या हातात नेऊन देतात. मग आयदर घरातलं जे मोठं माणूस असेल त्याच्या हातात देतात किंवा आणखीन कोणाच्या हातात देतात. त्या स्वतःसाठी ठरवत नाही, त्या घरातच कॉन्ट्रीब्युट करतात. मात्र हे कॉन्ट्रीब्युट करणं वाईट आहे का? तर नक्की नाहीये. पण जेव्हा स्वतःसाठी निर्णय घेण्याची वेळ येते आणि आर्थिकरित्या जेव्हा त्या दावा करतात, की हे मला हवं किंवा ही आत्ताची माझी गरज आहे. म्हणजे मला सगळी नोकरी सोडून कदाचित माझ्यासाठी वेगळा व्यवसाय सुरू करायचा असेल. पण तो व्यवसाय सुरू करण्यासाठी जेव्हा तिला भांडवल नसतं, तेव्हा मात्र फॅमिली कुठल्याही प्रकारे पुढे येत नाही. हा मी अनेक केसेसमध्ये घेतलेला स्वतःचा अनुभव आहे. त्यावेळेला मला असं वाटतं, की हा आर्थिक मोबदला गृहिणींसाठीचा जो आहे, तो एक खूप मोठा आधार त्यांना असू शकतो. तो वापरावा की न वापरावा, कसा वापरावा, हा कदाचित खूपच पर्सनल तो प्रश्न असू शकतो. मात्र मला असं वाटतं, की महिलांसाठी उभारण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी हे खरंच आवश्यक आहे. खरंय. यावरच आपण रुपाली चाकणकर यांचं मत जाणून घेऊया. रुपाली ताई, महिलांना किंवा विशेषतः गृहिणींना पगार द्यायला हवा, त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी हे महत्वाचं आहे असं एक मत येतं आहे. आपलं याच्यावर काय म्हणणं आहे? यामध्ये सर्वप्रथम पुरुषी सत्ता व्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या श्रमाला कलंकित समजून त्याला परंपरेच्या नावाखाली कायमच दुय्यम लेखलं गेलेलं आहे. गृहिणींना पगार देण्याचा निर्णय हा स्त्रियांच्या श्रमाला कलंकित समजणाऱ्या मानसिकतेला तिलांजली देणारा असून या श्रमाचे मोल होणार आहे. म्हणून या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करते. महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी ही समाजातली संवेदना दिलासा देणारी आहे. यामध्ये स्त्रियांना मोबदला मिळाला पाहिजे, पण तो कोणत्या स्वरूपाचा असावा हे ते कुटुंब ठरवतील किंवा तो कुटुंबाने ठरवावं असं मला वाटतं. ज्यात आपण जर पाहिलं तर लग्न झाल्यापासून संपूर्ण आयुष्य ती स्त्री कुटुंबासाठी वेळ देत असते, शारीरिक श्रम घेत असते, पण यामध्ये ती स्वतः घराच्या बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, पैसे कमवू शकते, स्वतःचं आर्थिक नियोजन करू शकते. पण ह्या सगळ्या गोष्टी ती बाजूला सारून कुटुंबाची काळजी घेता यावी म्हणून हे ते सगळं डावलून कुटुंबासाठी वेळ देते. पण जेव्हा संपूर्ण आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट करत असताना जेव्हा वयाची 50-55साठी पास होते, तेव्हा तिला ती मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या खचलेली असते. आणि जेव्हा शारीरिक व्याधी आजार सुरू होतात त्यावेळेस तिला स्वतः आजारांवरती व्याधींवरती खर्च करण्यासाठी सुद्धा काही वेळेस पैसे जवळ नसतात. याचा विचार आपण कुठे करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं जो हा निर्णय आहे तो अतिशय उत्तम आहे, योग्य आहे आणि या निर्णयाचं स्वागत समाजातून झालं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. रोहिणीजी, एक महत्त्वाचा मुद्दा या चर्चेतून येतोय ते म्हणजे हा आता जो पगार दिला जाईल तो पगार आर्थिक सुरक्षेसाठी किंवा आर्थिक सक्षमीकरणासाठी त्या गृहिणीसाठी असणार आहे. विशेषतः उतार वयात तिथे तिला ही आर्थिक सुरक्षा महत्त्वाची वाटत असते. तर याविषयी आपलं काय मत आहे? माझं मत असं आहे की जर का माझी फॅमिली सपोर्टिव्ह आहे मला आणि मला काही पाहिजे आहे, माझी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होऊ शकते हे माझं कॉन्फिडन्स आहे. आणि त्यामुळे मी माझी जेव्हा ड्युटी पूर्ण देते, मी माझं पूर्ण
लाईक एनर्जी देते आहे माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या मुलांसाठी. मला 2 मुलं आहेत. तर म्हणून मला असं वाटतं की त्या मोबदला मला असं पगाराच्या फॉर्ममध्ये मिळावा ही माझी अपेक्षा नाही. आणि अल्टिमेटली तुम्ही जर का पगार देणार असाल तर तुम्ही कोणत्या टॅक्स पेयर्सकडून जर का मला पगार देणार असाल तर अल्टिमेटली यू आर इन्क्रीजिंग टॅक्स और यू आर ॲडजस्टिंग समवेअर. तर म्हणून मला असं वाटतं की त्या वेचा म्हणजे त्या मोबदलाचा मला पगार म्हणून नको आहे. मला माझ्या फॅमिलीकडून सपोर्ट आहे, मला माझ्या मुलांसाठी मला वेळ द्यायचा आहे. मी माझ्या स्वइच्छेने जर का मी पण जॉब करायची, मी पण वर्किंग होती, पण आता मी सोडला जस्ट मी माझ्या इच्छेसाठी सोडला फॉर माय फॅमिली, फॉर माय चिल्ड्रन, फॉर माय हजबंड. त्यामुळे मला असं वाटतं की मला या गोष्टीसाठी पगाराची गरज नाही आहे. पैशाची गरज सर्वांना आहे, पण या रिझनसाठी ह्या रिझन घेऊन मला पगाराची गरज नाही आहे असं मला वाटतं. नक्की हे ऐच्छिकही ठरू शकतं. रुपाली ताई, एक महत्त्वाचा मुद्दा रोहिणींनी मांडलेला आहे, ते म्हणजे टॅक्स पेअरच्या खिशातूनच जर मला पगार दिला जाणार आहे तर मग टॅक्स पेअरवर हा आर्थिक आणखीन ओझा येणार आहे. मुळात हा परत मुद्दा येतो की नेमका पगार द्यायचा कुणी, घरातल्यांनीच की मग सरकारनं? यामध्ये मी सुरुवातीला हिमाली सांगितलं की तो मोबदला म्हणजे स्त्रीच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी हा जो विषय आहे तो निश्चितच फार महत्वाचा आहे. आणि तो मोबदला कसा द्यावा हे कुटुंब ठरवेल. कारण की प्रत्येक स्त्री जगत असताना तिला सन्मानाने वागवलं गेलं पाहिजे, हिंसामुक्त जीवन जगता यावं, निर्णय स्वातंत्र्य मिळावं, संपत्तीवरील अधिकार मान्य करावा, त्या सगळ्या गोष्टी फक्त तिला अपेक्षित असतात. पण आताच्या समाजाची भूमिका पाहिली तर रोहिणीजींचं एखादं उदाहरण सोडलं तर अनेक ठिकाणी असं होतं, आम्ही राज्यभर जेव्हा काम करतो तेव्हा अनेक घटना आपल्या समोर येत असतात, त्या अतिशय हिंसात्मक असतात. आणि ज्यावेळेस हे सगळे अत्याचार होत असतात त्याच्याही पुढे जाऊन तिला स्वतःचं आयुष्य जगत असताना जेव्हा आर्थिक गरज हवी असते त्यावेळेस तिला कुठेतरी फार मोठी मानहानी सहन करावी लागते. त्याच्यामुळे हा विषय नंतरचा, यामध्ये तिच्या श्रमाला प्रतिष्ठा देताना मोबदला कशा स्वरूपाचा द्यावा, पण हा मोबदला मिळाला पाहिजे. कारण की आपण जेव्हा घरात एखादी बाई कामाला ठेवतो तिच्या प्रत्येक कामाची विभागणी करत असताना तिला मोबदला देतो, पण तीच बाई जेव्हा घरातलं काम करते तेव्हा तिला आपण ते विनामूल्यच केलं पाहिजे आणि तिच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली जाते. त्याच्यामुळे तिला घरातल्याकडून ज्या पद्धतीची वागणूक मिळते किमान त्या वागणुकीचं मोजमाप हवं ही यामधून अपेक्षा आहे की तिला सन्मान मिळाला पाहिजे, तिच्या कामाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. खरंय, पगार द्या किंवा नको, मात्र तिच्या कामाला, तिच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळणं आणि तेही घरातल्यांकडून प्रतिष्ठा आणि आदर मिळणं हे फार महत्त्वाचं असतं. प्रियदर्शनी, आपण काय सांगाल? जसा हा मुद्दा आहे की तो खरोखरच हा पगार नेमका कोणी द्यायचा, हा खरा मोठा प्रश्न आहे. कारण कुटुंब जर पगार देणार असेल तर पुन्हा एकदा त्या कुटुंबाच्या प्रवृत्तीनुसार होईल. गृहिणीच्या कामांना किंवा श्रमाला खरं तर कुठेतरी चांगलं स्थान मिळावं, एक प्रतिष्ठा मिळावी म्हणून आपण हा मोबदला किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. मी याच्याही खूप पलीकडे जाऊन विचार करतेय की जर आपण गृहिणीबद्दल बोलत असू तर आपण घरातले श्रम हे फक्त गृहिणीनेच द्यावे हे गृहीत धरलेलं आहे का? म्हणजे महिलांनीच ते द्यावे हे असं आपण एका बाजूला गृहीत धरल्यासारखंही होऊ शकतं. दुसऱ्या बाजूला जर कुटुंबानी हा मोबदला ठरवण्याची वेळ आली तर मला असं वाटतं की खूप सहजरित्या मग हे डावललं जाईल. कारण जेव्हा कुठलेही निर्णय कुटुंबावर आपण सोडतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, मग ती अगदी संपत्तीचा वाटा असेल किंवा घरात कुठल्याही प्रकारचे, म्हणजे आपल्याकडे आर्थिक हिंसा हा हिंसेमध्येही एक वापरलेला शब्द आहे जो अजूनही आपण त्या अर्थानं वापरत नाही महिलांसाठी. मग जर घरामध्ये आर्थिक हिंसा होत असेल तर अधिकाधिक महिलांनी जर समोर आलं किंवा त्या बाजूने अधिकाधिक निकाल जर येत गेले तर मला वाटतं की ही वेळ येणार नाही. नंबर 1. नंबर 2, आपण मग जेव्हा पुरुष कदाचित असा निर्णय घेईल की मला नाही बाहेरची जबाबदारी सांभाळायची किंवा मला कमवायचं नाहीये, मला घरी बसून काम करायचंय, मग अशा पुरुषांना आपण मग कसं स्थान देणार आहोत किंवा त्यांना मोबदला देणार का आपण? मग हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. दुसरा एक मला आणखीन महत्वाचा भाग वाटतो की जे काही निर्णय जे आहेत ना, जे आपण जेव्हा व्यवस्थेवर सोडतो, म्हणजे समाज व्यवस्थेवर किंवा कुटुंब व्यवस्थेवर सोडतो, तेव्हा अधिकाधिकरित्या महिलांना भावनिक करून त्या निर्णयाला कुठेतरी काय म्हणता येईल, प्रभावित करण्याचं कुटुंबाचं अधिकाधिक ओढा आपल्याला दिसतो. म्हणजे मग तो संपत्तीमध्ये
असलेला वाटा आपल्याला बघायला मिळतो, की तुम्ही संमतीपत्र लिहून द्या, मग आम्ही तुम्हाला भाऊ म्हणून खूप चांगलं स्थान देऊ. नाहीतर ज्या ज्या मुलींनी, म्हणजे आपल्याकडे अजूनही अशी प्रथा आहे की ज्या ज्या मुलींनी संपत्तीवर आपला दावा सांगितलेला आहे, त्या त्या मुलींना मग घराकडे, म्हणजे माहेरी तुम्ही जायचंच नाही, मग तुमचं माहेर पण होणारच नाही, या भीतीनं त्या संपत्ती ज्या आहे, संपत्तीवरचा अधिकार सहज सोडला जातो त्यांचा. त्यामुळे कुठेतरी भावनिकरित्या महिलांना त्यांच्या भावनेला आवाहन करून मग या निर्णयांना प्रभावित करण्याचं, म्हणजे कायदेशीर दृष्ट्या व्यवस्थित आहे, ओके आहे असं भासवलं जातं. आपण कुठेही कायदा तोडत नाही असं भासवलं जातं. पण दुसरीकडे महिलांना तो न्याय जो मिळायचा असतो, म्हणजे कायदा ज्याच्यासाठी मुळात तयार केलेला आहे, त्या कायद्याला मात्र न्याय मिळताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय घेताना आपण आपल्याकडे मुळात आर्थिक हिंसा हाही एक महत्वाचा कायदा आपल्याकडे आहे. कुठल्याही प्रकारची हिंसा होत असेल महिलांवर तर त्यांना तसा न्याय देण्याची व्यवस्था जर आपण केली तर मला असं वाटतं की हे पुढे येणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे घरात कोणी काम करायचं हा निर्णय कदाचित दोघांपैकी कुणाचाही असू शकेल, तर तो कुणाचा असला पाहिजे हे आपण खरं तर ठरवू शकत नाही. तो कदाचित पुरुषाचा असू शकेल, कदाचित महिलेचा असू शकेल. मग अशा वेळेला आपण समाज व्यवस्था म्हणून मग याच्याकडे कसं बघणार आहोत, असं खूप टप्प्याटप्प्याने आणि खूप कॉम्प्लिकेशन्स याच्यामध्ये निर्माण होतील. त्याऐवजी जर आपण आर्थिक हिंसा हा जो कायदा जो आहे तो अधिकाधिक सक्षम आणि अधिक चांगल्या, आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो की आपण सतत नवनवीन कायदे तयार करण्यावर भर देत राहतो, मात्र जे कायदे ऑलरेडी अस्तित्वात आहेत त्या कायद्यांचा आपण चांगल्या प्रकारे कशी अंमलबजावणी करू शकतो याकडे जर आपण ओढा आपला घेतला तर मला असं वाटतं की इथपर्यंत आपल्याला जायची गरज पडणार नाही. दुसरं मला असं वाटतं की याच्यामध्ये गृहिणींच्या श्रमापेक्षाही मुळात कुठल्याही श्रमाचा योग्य मोबदला याचे काही पॅरामीटर्स आपल्याला जर ठरवता आले, कारण मुळात आपल्याकडे श्रम काउंट होतात तेच मुळात पैशावर. म्हणजे जर IT सेक्टरमध्ये काम करणारा मुलगा असेल तर त्याचे श्रम वेगळ्या पद्धतीनं काउंट केले जातात, आणि एखादा कामगार असेल तर त्याचे श्रम वेगळ्या पद्धतीने. आपण हे पुढे आणखीन चर्चा सुरू ठेवणारच आहोत, पण प्रियदर्शनी, जसं तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे आर्थिक हिंसेचा, तर त्याविषयीच रुपाली चाकणकर यांच्याकडे मला प्रश्न आहे. रुपालीताई, आर्थिक सुरक्षा मिळाली तर महिलांचे किंवा गृहिणींचे काही ठिकाणी घरगुती हिंसेतून सुटका होईल असं वाटतं? निश्चित स्वरूपात. यामध्ये हिमालयाची 2 वाक्य आहेत. पहिलं म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो सामाजिक भेदभाव. हा सामाजिक भेदभावाचा सर्वात मोठा निकष आहे ते आर्थिक नियोजन. या माध्यमातून अनेक गोष्टींना महिलांना सामोरं जावं लागतं. आपण पाहत असतो बऱ्याच वेळा घरातली लोकच महिलेची ओळख करून देताना सांगतात ती काहीच करत नाही, ती घरीच असते, आणि कुठेतरी ते त्या महिलेचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सातत्याने होत राहताना आपण पाहतो. पहिली गोष्ट, ती घरामध्ये दिवसभर आणि अनेक वेळा सर्व नातेसंबंधी जपत चांगल्या पद्धतीचं कुटुंबाचं नियोजन करत असते. या नियोजनाला आपण कधी सन्मान देणार आहोत? तिच्या कष्टाला, तिच्या श्रमाला प्रतिष्ठा आपण कधी देणार आहोत? समाजात जगत असताना ती स्वतःसाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन करू शकते, पण प्रत्येक वेळेस तिला डावललं जातं आणि कुठेतरी परंपरेच्या चौकटीत तिला बसून सातत्याने तिच्याबद्दलचा एक दुय्यम भाव आपण समाजामध्ये दाखवून देत असतो. मग ह्या गोष्टीत जर चौकटीतला आपण सोडून तिला आणि तिच्या कामाला, तिच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देत राहिलो, आर्थिक तरतुदीचं नियोजन व्यवस्थित जर झालं तर अनेक अत्याचाराच्या, हिंसाचाराच्या घटना ज्या घडतात मला असं वाटतं निश्चित स्वरूपात त्या खूप प्रमाणात कमी होतील, आणि याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हा जो निर्णय आहे त्याच्या कायद्याच्या स्वरूपामध्ये कधी आपल्यापर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल, पण समाजाची एक संवेदनशीलता या माध्यमातून दिसते. त्याच्यामुळे आपण या निर्णयाचं सर्वांनी स्वागत करावंच. पण आता आपण पाहिलं असेल जेव्हापासून हा निर्णयाच्या बाबत चर्चा सुरू होती तेव्हा अनेक जणांना प्रश्न पडतोय की आता घरातल्या बाईचं श्रमाला प्रतिष्ठा देत असताना मूल्य द्यायचंय, त्याला मोल द्यायचंय, ते कशा स्वरूपात असावं? किमान हा विचार एका पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये येणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे, आणि त्या विचाराच्या अनुषंगाने ती जाणीव होणं गरजेचं आहे की तिच्या कामाला, तिच्या श्रमाला आपल्याला प्रतिष्ठा द्यायची. किमान या भावनेतून आपण तिला सन्मान देऊ शकतो, ही भावना सुद्धा जागृत होणं फार महत्त्वाचं आहे. नक्की. रुपालीताई, जसा हा मत नोंदवलं गेलं सुप्रीम कोर्टाकडून, आणि तसंच तामिळनाडूमध्ये कमल हसन यांनी जाहीर करून टाकलं की
पगार दिला जाईल गृहिणींना आणि सोबतच कम्प्युटर दिला जाईल. काही राजकीय क्षेत्रातून सुद्धा मतांतर यायला लागली आणि त्यावर कंगना राणौत हिनं नेहमीप्रमाणे टीका केलेली आहे की सेक्स करण्याला सुद्धा तुम्ही प्राइस टॅग लावणार का, आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करतो त्यालाही तुम्ही प्राइस टॅग लावणार का, अशा प्रकारची वक्तव्य कंगनानं केलेली आहेत. यावर आपलं काय मत आहे? पहिली गोष्ट, यामध्ये कंगनाने ज्या पद्धतीचं वक्तव्य केले तर पहिला जो विचार होता की महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे, मोल दिलं पाहिजे, पगार दिला पाहिजे. खरं तर त्याबाबत प्रतिक्रिया देणं गरजेचं होतं, त्याच्याबाबत संवेदनशीलता दाखवणं गरजेचं होतं. ते सोडून सेक्स बाबतचं जे वक्तव्य केलं ते वादंग निर्माण करणार आहे, विषय डायव्हर्ट केलाय. पहिली गोष्ट की त्यांनी महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा द्यावी किंवा नाही, मूल्य द्यावे की नाही, पगार द्यावा की नाही, याबाबत बोलणं गरजेचं होतं. हा विषय डायव्हर्ट करून सेक्सकडे घेऊन वादंग निर्माण करून स्वतः चर्चेत राहणं हा त्यांचा पॉइंट आहे आणि त्यांचा विचार आहे. याच्याबाबत सेक्सचा विचार कुठेच नव्हता. आणि दुसरी गोष्ट, जो जोडीदार असतो तो त्या नात्यांमध्ये विश्वास असतो, विश्वास असतं, नातं प्रामाणिक असतं आणि त्याच्यामुळे त्याचं मूल्य ठरवणं इथं गरजेचं नाहीये. त्याच्यामुळे कंगनाने स्वतः चर्चेत राहण्यासाठी वादंग निर्माण केलेलं वक्तव्य मला असं वाटत नाही त्याच्याकडे फार लक्ष द्यावं. समाजाने पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये समाजामध्ये एका महिलेच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी हा विचार मांडला तो संवेदनेचा आहे. कंगनाने जो मांडलाय तो असंवेदनशील विचार मांडून स्वतः चर्चेत राहण्याचा प्रयत्न केलेला आणि तो निष्फळ आहे. मला असं वाटतं त्याला आपण फार महत्त्व देऊ नये. नक्की. रोहिणी बोला. माझं म्हणणं असं आहे की कंगना रनौतनी जसं म्हटलं आहे, ज्या भाषेत म्हटलं आहे दॅट इज नॉट एट ऑल रिस्पेक्टफुल. म्हणजे त्या भाषेत कोणत्याही बाबतीचं कोणतीही गोष्ट तुम्ही एक्सप्रेस करायला नको आणि एका महिलेनी नकोच करायला. आणि जो टॉपिक आहे त्याच्याहून डायव्हर्ट होऊन त्यांनी दुसरीकडे नेला आहे त्यांनी. हा बोला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांच्या प्रश्नाचं उत्तराचं आय मीन त्याच्यावर काही माझं म्हणणं नाहीये, कारण की त्यांचं वे ऑफ टॉकिंग आणि वे ऑफ एक्सप्रेसिंग खूप वेगळं आहे. कोणत्या दुसऱ्या दिशेने चालले आहेत. तुम्ही प्रश्नाचं उत्तर चांगल्याने देऊ शकता, तुमचे व्ह्यूज देऊ शकता, पण अशा रीतीने नाही द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नक्की असे मूळ मुद्दा भरकटवण्याचे प्रयत्न आणखीनही पुढे होतील. प्रियदर्शनी, आपण काय सांगाल? जसं मगाशी तुम्ही म्हणत होतात की श्रमानुसार आपल्याकडे पैसे देण्याचा जी पद्धत आहे ती चुकीची आहे, याविषयी आपण बोलत होतात. म्हणजे तुमच्या श्रमाला मुळात किती पैसे मिळतात याच्यावरून पण जसं रुपालीताईंनी आत्ताच सांगितलं की मुळात त्या माणसाची ओळख किंवा क्रेडिबिलिटी किंवा त्यांचा दर्जा जो आहे तो त्यांना मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यावरनं ठरवला जातो आणि त्यावरून खरं तर त्यांच्या श्रमाचं मोल केलं जातं. हाही आपल्याकडे एक पायंडा पडलेला आहे आणि त्याचमुळे खरं तर गृहिणींना कमी लेखण्याचं प्रमाण जे आहे ते जसं पुरुष सत्ताक व्यवस्थेबद्दल आपण बोलतोय ते त्यामुळेच आलेलं आहे. जिथे मला असं वाटतं की आपल्याला मुळातच ना कुठल्याही श्रमाचं मोल कसं करायचं हेच मुळात कळत नाही. म्हणजे जर एखादी बाई स्वेच्छेने सोडत असेल, म्हणजे नोकरी सोडत असेल तर त्याला आपण कसं बघणार आहोत. आणि एखादी बाई जी तिला कदाचित काही गोष्टी आवडत नसेल किंवा स्वतःच्या छंदासाठी म्हणून ती सोडत असेल, घर सोडत असेल, मी वेगळ्या याने म्हणते की घर सोडत असेल, तर आपण तिच्या त्या सगळ्या डिसिजन कडे कसं बघणार आहोत. तर मग लगेच आपण बघितलं जातं की अरे मग ठीक आहे, ही काही बाई आहे का, हिला काही मुलांबद्दल आदर नाही, घराबद्दल प्रेम नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा नोकरी सोडायचा विषय येतो तेव्हा मग महिलाच हा डिसिजन का घेतात? का पुरुषांना असं वाटत नाही की मी नोकरी सोडू शकतो? जेव्हा मुलांचा सांभाळ करण्याची वेळ येते किंवा घरातले जे ज्येष्ठ मंडळी असतात त्यांच्याकडे बघायची वेळ येते तेव्हा असं का म्हटलं जात नाही की बाईंनी कंटिन्यू करावा जॉब आणि नक्की अशाच पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये गृहिणींना त्यांच्या कामाचा मोबदला देणं हा विचार पुढे येणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. या निमित्तानं का होईना गृहिणींच्या कामाची, तिच्या श्रमाची, तिच्या त्यागाची चर्चा तर सुरू झालेली आहे, पण इथे प्रश्न फक्त तिच्या पगाराचा किंवा तिच्या मोबदल्याचा नाहीये, तर तिच्या श्रमाचा, घराच्या नियोजनाचा, अर्थ नियोजनाच्या सन्मानाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे आणि आदर करण्याचा आहे. प्रत्येक कुटुंबातून त्या गृहिणीला तो आदर मिळालाच पाहिजे, हा खरा तिचा हक्क आहे. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी इथं आभार मानते आणि रोखोक या कार्यक्रमामध्ये इथं थांबूया. तत्पूर्वी एक सूचना, हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच फेसबुक पेजवर, झी24 तासच्या फेसबुक पेजवर तुम्ही माझ्याबरोबर याच विषयी संवाद साधू शकता आणि त्यावर आपली मतं काय आहेत ते थेट माझ्यापर्यंत आणि झी24 तासच्या माध्यमातून
तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवू शकता. याबरोबरच या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.